फोन कुठे आहे? तुमच्या घरच्यांकडेच दिलाय. की मग तुमचा फोन तरी द्या मला. पेशंटला फोन द्यायला अलाउड नाहीये. अहो प्लीज मॅडम, मी एकच फोन करतो आणि लगेच तुम्हाला फोन परत देतो. कुणाला काहीच कळणार नाही. ठीक आहे. पटकन जे काय करायचं ते करा. डॉक्टर आले तर ओरडतील मला. होय, थँक्यू. सत्या, कोणाला फोन करतोयस? जी तुझ्या जीवावर उठली तिला? ज्या पूर्वी तुला मरणाच्या दारात उभं केलं तिच्याशी काय बोलायचंय तुला? अगं मम्मी, मला काळजी वाटते त्यांची. काळजी वाटायचं काय त्यात? तू इथं पडू नयेस. तुला आली का बघायला ती? तुला गोळी घालून बसली असेल आराम करत तिथं घरात. अगं मम्मी, काय सांगता येते? त्यांना यायचं पण असेल. पण काय अडचण आहे सांग की तिला. इन्स्पेक्टर आहे ना ती, केव्हा बी येऊ शकती. पण तुझ्या जीवाची काही पडलीच नाही तिला ना, तर काय येईल ती? मम्मी फोन दे इकडं. आणि तू पुन्हा जर फोन लावलास ना तर तुझी नोकरी घालून टाकीन कायमची. चुकलं माझं. परत नाही असं होणार. आता बघच पोलिसांनी कसा दणका बसतोय ती. होय, हिंमतच नाही होणार कुणाची सत्यदादावर कारवाई करायची. आता समजाने डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायचं काय? तिने बेटा आता घाबरली आहे. तिला ठावाय का तिची नोकरी जाणार आहे म्हणून. त्याच्यामुळे ती आता इथं येईल, सत्याचं पाय धरल, त्याची माफी मागल. पण आपण तसलं काहीच होऊ द्यायचं नाही. तिला इथं उभीच करायची नाही. कारण एक गोष्ट ध्यानात ठेवा, तिच्यामुळे तुमचा सत्यादादा हित आहे आज. सोन्या तू आणि म्हणे तुम्ही दोघ जण रूमच्या बाहेर थांबा. आणि ती दुसरी दोघ जण पण आहेत ना, त्यांना तिकडे मेन गेटवर बाहेर उभं करा. आणि जर कुणी बाहेरचा माणूस भेटायला आला का डायरेक्ट मला व्हिडिओ कॉल करायचा. मी सांगितल्याशिवाय कोणाला आतमध्ये जाऊ द्यायचं नाही. जर ती निबेट आलीच तर मग मात्र मलाच बोलवा. मग बघा मी तिचं काय करते ते. चला लागा कामाला. ठीक आहे. कुठं अडकल्यात वाघमार मॅडम काय माहिती. इथे का नाही लवकर, कोण नाही तोपर्यंत. वाघमार मॅडम चाल लवकर, कोण नाही तो रात शिरतेल आपल्याला. या सावकाश. बलवा दिसते नवरे म्हातारी. वा वाघमार मॅडम वा, काय अभिनय करताय माहिती का तुम्ही. आता शक्य असतं का नाही तुम्हाला आत्ताच पारितोषिक दिलं असतं. खतरनाक ऍक्टिंग. मी एक सांगू का, कनवाळीने अशा प्रेमळ आजीला कोण अडवते हो? कोणी विचारलं कोण आहेत म्हणून तर सांगू सत्याची आजी आहेत, सत्याला भेटायला निघाले. हे आजी दिसते. खरं सांगू का, तुम्ही आजीच्या पण आजी दिसताय. गप बसता का तुम्ही दोघं पण? दिदे तुलाच हे सगळं करायचं होतं ना, मोबाईल माझा दर कशाला का होतेस ग? आणि ही हट्टाला पेटली ना की काय पण करते. कळलं ना काय काय करतेस ते? होय, माझ्याशी पण कशा वागल्या माहितीये ना तुला. सत्यदाजींची शपथ घातली डायरेक्ट. मी काय म्हणते बलमा दादा, हिला जर सत्यदाजींची एवढीच काळजी आहे तर सरळ नांदायलाच जा ना त्यांच्या बरोबर. हे नांदायला नसते जात, फक्त भेटायचं होतं म्हणून आले. बघितलं, हिथं पण हट्टीपणा. कळतंय ना? अगं आंबरे, तू त्यांच्याकडे कायमच असणार आहे. आता आपल्याला आज जायला पाहिजे. कोण नाही तो रात शिरू आपण, नाहीतर मम्मीनं बघितलं तर लई दंगा घालत. बरं दिदे, तुम्ही दोघं जावा, मी इथंच थांबते. तू कशाला जमते? चल की तू बी. अरे असं काय करताय? ही म्हातारी झाल्या, मी तर आमरीच आहे ना, मला ओळखतील की त्या. हा बरोबर की आंबरे तुझं. तू इथेच थांब, आम्ही जातो. आजीबाई चला. आजीबाई आता तुम्हाला आजीबाई बनवून आज जायचं आहे, त्यामुळे सवय करा. चला आजीबाई चला. चल. ऑल द बेस्ट आजीबाई. या आजीबाई या. सावकाश सावकाश. हा जवळच जायचं, लय लांब नाही. या या सावकाश सावकाश. हा सावकाश सावकाश सावकाश. या 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 आजीबाई. सावकाश सावकाश, पाय खाली बघा. हा सावकाश या. हा या या सावकाश सावकाश. या या हा सावकाश 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 सावकाश. हा या इथं इथं जवळच आहे. या हा सावकाश सावकाश.
हा आता इथंच आहे. या माननीय कुठे चाललाय तुम्ही? थांबा आजीबाई इकडे जरा चेहरा नीट बघ. आज पहिल्यांदा बघतोस मला विचारतो कुठे चाललाय ती. अहो माफ करा, तुम्हाला नाही हो, यांना विचारलं. कोण आहे त्या? ह्या ह्या हे आहेत त्या सुखवाजी. सकवाजी? हा. कोण आहेत त्या? तुला सुखवाजी माहित नाही? सुखवाजी गाव माहित नाही तर काय लका कुठनं येत आहे तुम्ही. तू सुखवाजी माहित नाही तुला? नाही बाबा. ते नाही का आपल्या सत्यदादा यांच्या नातवाला दुबईमध्ये नोकरी लावली होती त्या ह्या सुखवाजी. तुला सुखवाजी माहित नाही राव. आठवलं का? नाही बाबा, सत्यदादानं आजपर्यंत इतक्या लोकांची मदत केली, कुणाला लक्षात ठेवायचं? हा वय ते पण आहे पण पण ह्या आजी ना लय स्पेशल आहे. म्हणजे आपल्या सत्याला लय मानतात. लय जीव आहे आजींचा आपल्या सत्यावर. त्यांच्या श्वासात, त्यांच्या हृदयात, त्यांच्या मनात फक्त सत्याचंच नाव कोरले. होय का नाही? बरोबर ना आजी? माझ्या सत्तर लई गुणच आहे. बघा लई वाईट झालं त्याला गोळी लागली. आवाजी गोळी लागली नाही, गोळी झाडली. त्या इन्स्पेक्टर मंजूनं गोळी झाडली. आम्ही आपलं वहिनी साहेब म्हणायचो आणि त्या वहिनी साहेबांनीच घात केला आमच्या सत्यदादाचा. मला वाटतंय त्या पोलिसांनी सुपारी दिली असणार. ती बी त्या वाघमारीला मुद्दाम दिली असणार. तिच्या तर डोक्यात आहे ना सत्यदादा. ती साताऱ्यात आली, ती त्यालाच अडकवायला. अगदी बरोबर. तिच्या अंगाने नाही तशी. माझ्या समोर आली ना तिला असे मारले. अजिबाई सावकाश कारण तुम्हाला परत इथे ऍडमिट करायला लागल. ह्या आजी लई लांबून आल्यात, म्हणजे दुबईवरून आल्यात. जसं त्यांना कळलं सत्याला गोळी लागल्या लगेच निघाल्या. विमान नाही सापडलं. हा तुम्ही म्हणाल मग काय समुद्रात पवत आल्या? नाही, जहाजत बसून आल्या. पण आल्या पण आल्या ना वेळेवर आल्या. एवढ्या लांबून आल्या आम्ही आतनं जाऊन येतो. अजिबाई चला आतनं जाऊन येऊया. थांबा. आता तुझं काय? अहो मम्मी साहेबांचा आदेश आहे, त्यांना व्हिडिओ कॉलवर दाखवावं लागेल कोण येतंय कोण जातंय. आपल्याला त्यांना फोन करावा लागेल आधी. तेव्हा मला व्हिडिओ कॉल म्हणजे कुठली बाहेरच माणूस भेटायला असणार आहे. हॅलो, हा बोल सोन्या. कोण बाहेरचं माणूस आलं का भेटायला सत्याला? हो आलाय मम्मी साहेब. ह्या आल्यात भेटायला. ए हुबलत. अरे शिव तर माननीय बलमायकी नगरसेवक, माझ्या सत्याचा जिगरी दोस्त, माझा जावई. अहो मम्मी साहेब सॉरी. हे आजी आलेत भेटायला. आजी कुठे? कुठली आजी? ओ माननीय बाजूला व्हा. अहो बाजूला व्हा की. यार दिसत झाली की. ए हॅलो, अरे नीट दिसत नाही की. हॅलो. ओ मम्मी साहेब सोडू का त्यांना? हॅलो, अरे चित्र दिसत नाही की काय? मध्येच कसं थांबलंय? अरे कोण आजी आहे? अरे काय दिसत नाही इकडं? पुन्हा व्हिडिओ कॉल कर. काय? माझा आवाज ऐकू येते का? हॅलो. काय म्हणताय? अरे येत नाही कुठं सोड ना. जाऊन येतो ना आम्ही. चला हॅलो, पुन्हा जाऊ दे नका. मी आल्याशिवाय पुन्हा जाऊ दे नका. मी येते सतत तिथं. हा मम्मी सासू काय बोलला?
हॅलो, आवाज येत नाही का? हॅलो. काय आज जाऊन आम्ही बघू. हॅलो, हा आज जाऊन बघू. वय बरोबर बरोबर, आज जाऊन बघतो. आज जाऊन बघा म्हणतात आम्हाला. चला. हो अहो जा नाही, थांबा म्हणतात. थांबा तुम्ही इथंच. अरे आज जाऊन लगेच येतो रे, किती वेळ लागणार आहे? अहो थांबा की मान्य आहे जरा. अहो, मम्मी साहेब येतीलच, ते आले की जा. अहो त्या याच्या अधिक गेला तर उगाच मॅटर होईल. ते बी तुमचं खरं आहे म्हणा. मम्मी सासू इथं आली म्हणजे परत किरकिर 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 चालू होईल. अरे आजी कुठे गेले? कुठे गेल्या? आता तर होते त्या. हा तेच म्हणतोय मी. दादा दुबईला लेकाकडे गेले नसतील ना त्या? काय माहित, गेले बसतील काय सांगता येत नाही. एक काम करा, तुम्ही तर आसपास इकडे बघा, मी इकडे बघतो. जाऊ. हा जाऊ. कोण म्हातारी भेटा दिली असेल सत्याला? नाही नाही, मला जायलाच पाहिजे हॉस्पिटलला. सपने, हे सपने, कुठं खूप लेकरं माहिती. काय झालं काय झालं? चल लवकर. कुठं? हॉस्पिटलला जायचंय. हे काय आता तिकडं चाललंय, परत कुठे तिथं चाललाय? माया अगं काय झालं? परत का हॉस्पिटलला जायचंय? सगळं ठीक आहे ना तिकडं? समजा ठीक आहे. सत्याला भेटायला एक म्हातारी आले. म्हातारी? मग येऊ देत की. हा काय ओळखीची आहे का म्हातारी? नातेवाईक आहेत का आजी तुमच्या? आपण त्यांना घरी बोलून घेऊ ना. आपण कसं जायचं तेवढं सगळं तिकडे? हो बरोबर बोलतीये सपना. हे बघ माया, आता तू गेलीस ना तर परत अजून गर्दी होईल. हो मी भेटायला नाही चालले त्या म्हातारीला. ती म्हातारी नेमकी कोण आहे ना ती बघायला चालले. म्हणजे मी लक्ष ठेवायला चालले तिकडं. माझ्या सत्याला कोण भेटायला येते कोण नाही ती बघायला जाते. माया अगं सत्याला भेटायला अख्खा सातारा येईल. त्याच्यावर प्रेम करणारी कमी माणसं आहेत का? मग काय तू सगळ्यांकडे बघतच राहणार आहेस? ओ चित्रकार, अख्खा सातापर्यंत अख्खा जग येईल द्या, मला काय अडचण नाही. मला फक्त तिने भेटणं काय. ती माझ्या लेकाच्या आजूबाजूला नाही फिरकली पाहिजे म्हणून थांबणार आहे मी तिकडं. माया अगं मंजू जर सत्याला भेटायला येणार असेल तर तुला काय अडचण आहे? हे बघ, तिनं आधी चूक कबूल केली आहे ना. आता तिला जर अपराधी वाटून त्या काळजीपोटी ती सत्याला भेटायला येणार असेल तर येऊ देत की. मग बोलले चित्रकार. ह्यो राजा हरिश्चंद्राचा अवतार बाजूला ठेवून एक बाप पण विचार करा जरा. त्याने भेटता आपल्याला एका गोळी झाडली गेला असतं खुशी मानिशी आणि तिला भेटायला द्यायचंय. अगं आता तिनं चूक कबूल केली आहे ना, मग तिचा पण नाईलाज समजून घे ना. एवढा काय नाईलाज होता तिचा? तो तर आता होता की तिथं. त्याला काय गोळी झाडली? माझाच एका गोळी झाडली होती ना. बोला की कागद की बसती तुमची? उत्तर नाही ना तुमच्याकडं? हो चित्रकार, मला सांगून द्या, ती पोरगी माझ्या लेकाच्या आजूबाजूला फिरकली नाही पाहिजे. तुम्ही पण तिला येऊ द्यायचं नाही. चल का सामने. अरे प्रेम पाहिजे तर असं पाहिजे बघ. म्हणजे कुणाच्या प्रेमाबद्दल बोलतोयस तू? अरे आपला सत्या दादा आणि वाघमारे मॅडमच्या प्रेमाबद्दल बोलतोय मी. का रे बाबा, असं काय आवडलं रे तुला त्यांच्या प्रेमात? आता काय घडतंय ते बघतोस ना? अरे बघतोयच की, तेच तर तुला सांगतोय. आता तूच बघ, आपल्या सत्या दादानं मंजू वहिनींची 3 वर्ष वाट बघितली आणि आल्यावर काय केलं त्यांनी? सत्या दादाला गोळी मारली. अरे हे चुकीचंच केलं त्यांनी. स्वतःच प्रेम असतं तर स्वतःच्या नवऱ्याला का गोळी मारली असते रे त्यांनी? अरे बाबा, चूकच झाली त्यांची. अरे त्यांची चूक झाली पण त्यांनी शिक्षा बी भोगली. आता हे बघ, अरे एवढ्या पायऱ्या चढून गुडघ्यावर चालून दर्शन घेतलंय भवानी मातेचं. होय रे बाबा, मानलं पाहिजे वहिनीसनी. नाही तर आहेत आपल्या बायका, कधी चुकल्या तर सॉरी पण म्हणत नाहीत. अरे स्वारीचं सोड, माझी बायको स्वतः चुकली तरी मला हाणती.
हो ताई, कुठं? सत्या दादांना इंजेक्शन द्यायला. हो थांबा. मास्क काढा जरा. चेहरा दाखवा तुमचा. मास्क काढायला होतोस वे? काय तोंड बघायचंय? घरी जाऊन आया बहिणीची तोंड बघ. एका मुलीची छेड करायला लाज नाही वाटत? अहो पण आम्ही तुम्हाला छेडत नव्हतो. फक्त तुम्ही कोण आहे ते बघायचं होतं आम्हाला. काय झालं मॅडम? अहो छेड काढत होते माझी. छेड काढत नव्हतो. चेहरा दाखवा म्हणलं फक्त. चेहरा का बघायचाय तुम्हाला? होय, कशाला बघायचं होता? द्या, तुम्हीच द्या तुमच्या सत्या दादाला इंजेक्शन. मला नाही द्यायचं. अहो आम्ही कसे देणार? माफ करा, चूक झाली आमची. तुम्ही जा आणि तुम्हीच द्या इंजेक्शन. सत्या, हे सत्या, सत्या हो. झोप लागले का? सत्या झोपला वाटत. सत्या, वाघमान मॅडम ने इथे घेऊन याचा शब्द दिला खरा, पण तोच आता माझ्या अंगलडीला असं वाटायला लागले. अरे मग मी सासूने एवढी काही फिल्डिंग लावल्या का नाही बाहेर, ते बघून असं वाटतं का नाही त्यांना पोलीस अधिकारीच करायला पाहिजे होतं. पोलीस अधिकारी नाही, त्यांना मला सीबीआय नाही ईडी मध्ये ठेवायचं. ईडी म्हणजे चौकशी भारी केली असती. कसं घेऊन आता वाघमान मॅडम तेच कळून झाले मला. काय करू? या सध्या काय करतोयस? सोड. वाघमारे, तुम्हाला जेवढा वाटतोय ना तेवढा बी दुष्ट माणूस नाही आहे मी. पण असं नवरा बायकोचे पाय दाबताना बघून लोक नावं नाही ठेवणार? लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे आपला. आणि एक दिवस लक्ष्मी थकली आणि नारायणानं तिची सेवा केली तर कुठं बिघडलं? वाघमारे, जर तुम्ही कमी वेळात ह्यो खड्डा पार केला नाही तर हे विष पिऊन टाकी ना मी. तुम्हाला ना भीती घातल्याशिवाय तुम्ही काय करतच नाही. आता मला वाचवायला जी हिंमत दाखवली ना तुम्ही, तीच हिंमत दाखवून तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायचंय. अजिबात वाट सोडायची नाही. हा, वाट चुकीन तरी कशी? तुझा हात पकडूनच तर चालते. नर्स मॅडम, नर्स मॅडम, अहो काय काय करताय तुम्ही? अहो ते सलाईन संपले का बघा, इंजेक्शन द्यायचं का बघा, गोळ्या द्यायच्या का बघा, डोक्यावर हात काय फिरवत बसलाय? तो हक्क फक्त आमच्या वाघमारे मॅडम नाही, आमच्या वाघमारे वहिनींनाच आहे, कळलं का? त्यामुळे डोक्याला करू नका, काढा देऊ. काय वाघमारे वहिनी तुम्ही? रडू नकोस, सगळ्यांना कळेल पाहिजे. अहो पण मगाच कुठं काय झाला तुम्ही? तुम्हाला कोणी बघितलं नाही ना? नाहीतर माझ्या अंगलडी. नाही बघितलं कुणी. हं? बस जरा शांत. काय काय नाही, निवांत आहे. हे कसं आहेस ते विचारत नाही. बसलास काय? आता तुम्हीच म्हणला की शांत बस म्हणून बसलो. अरे बस म्हणजे बाहेर जाणी लक्ष दे सगळ्यांवर. कुणाला कळलं नाही पाहिजे मी आत येते. जा. ठीक आहे.
काय मम्मीचे कार्यकर्ते गाल का चोळताय? अहो मान्य, मगाशी एक नर्स आली, ती सत्याच्या रूम मध्ये जात होती, तर ह्याने तिची वाट अडवली. मास्क काढून चेहरा दाखव म्हणला. मग काय, तिला वाटलं छेड काढतोय, दिले ठेवून एक. ओ दादा, अहो तुम्ही का हसताय? नाही नाही, तुझ्या नाही असलो, मग कुणाला हसताय? मला सटवाय असू द्या. सत्या, खर तर माफ करण्याच्या लायकीची नाही मी, तरी पण करता आलं तर नक्की माफ कर. सत्या रे, एका बाजूला तू होतास आणि एका बाजूला कर्तव्य, आणि मी कर्तव्याची निवड केली, ते बी तुझ्यासाठीच. कारण तू जर तात्यासाहेबांना मारला असतास ना, तर कायमचा अडकला असतास. सत्या, जेव्हा तुला गोळी लागली ना, तेव्हा माझा विश्वास थांबला होता. तात्यासाहेबांना सोड, नाही तर मी गोळी घालीन. असं वाटलं की कुठलं तरी वाईट स्वप्न बघते. तू ना मला अजिबात माफ करू नको. मी किती बी तुझ्या हातापाया पडले तरी बी मला माफ करू नको. हीच माझ्यासाठी मोठी शिक्षा. ज्या हातानं तुझ्या पाठीवर हात फिरून तुला आधार दिला, त्याच हातानं मी तुझ्यावर गोळी झाडली. लय मोठा गुन्हा केलाय रे. अहो मम्मी, अहो काय करताय? अहो थांबा की. अहो मम्मी, असं काय करताय? अहो पण पाय दुखायला लागले माझे. ही सपनी, काय झालं तुझा पाय दुखायला? हे तर बाकड्या बसून होती की काय मॉरथॉनला गेलतीस काय? मॅरेथॉन तसं नाही. अहो पण आता कार्यकर्ते आहेत की, ते घेतील की बघून. आपण कशाला काय करायचंय? हल्ला तुझा नाकाचा शेंडा. ही सपनी इतक्या हलक्यात नाही घ्यायचं बघ तिला. ती जर खरंच म्हातारी बनून आली असलं की नाही, तर रंगे हात पकडायचंय मला तिला. तिचा असा हालाल करायच्यात का नाही, का कुठल्या डॉक्टरकडे बी तिचा इलाज नाही झाला पाहिजे बघ. तू तरी कसा असशील रे? का आट्टाला पेटला होतास? काय गरज होती जेलमध्ये येऊन दंगा घालायची? जरा शांत डोकं ठेवून सांगितलं असतंस तर ऐकलं असतं ना मी. का असं केलं सत्या? तू ना आता आराम कर. एकदा बरा झालास ना की बरोबर बघते तुझ्याकडं.